पाकिस्तान यांच्यामधल्या मॅचेस हे झाल्या. म्हणजे आधी पण आपण बघत आलेलो आहे की खूप सारं कॉन्फ्लिक्ट झालेलं होतं पाकिस्तान आणि इंडियामध्ये. काश्मीर इश्यूवरून खूप साऱ्या लढाया झाल्या. खूप सर्वांनी ह्याला पाकिस्तानला बॅन केलं पाहिजे, क्रिकेटमध्ये बॅन केलं पाहिजे, सर्वांनी सांगितलं होतं. आतापर्यंत जे घडत आलेलं होतं. पण एक क्रीडाप्रेमी म्हणून मला असं वाटतं की क्रिकेटमध्ये राजकारण नको, आणि क्रिकेट हा विषय एक वेगळा आहे. बर आणि ठीक आहे, आपण एक हिंदू प्रेमी म्हणून, आणि आपण हिंदुस्थानामध्ये राहतो. आत्ताच 22 एप्रिलला जो निर्भय जो भ्याड हल्ला झालेला आहे टेररिस्ट कडून पहलगाम मध्ये, हम्म त्याची त्याला कोणीही हे नाकारू शकत नाही. तो एक हम्म भ्याड हल्लाच होता, आणि त्याचा निषेध आपण सर्वजण करत आहोत. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी ऑपरेशन सिंदूर राबवलं. 7 मे रोजी आपण त्यांच्यावर ऑपरेशन सिंदूरने विजय मिळवला. सर्व टेररिस्टचे लॉन्च पॅड आपण त्यांचे उद्ध्वस्त करून टाकले. त्यांना होत्याचं नव्हतं करून सोडलं. त्यांच्यावर वॉटर बॅन केलं. सगळ्या गोष्टी घडल्या. आपल्याला जो घ्यायचा होता आपण तो निषेध केला, किंवा आपल्याला जो त्यांच्यावरची जो रिव्हेंज घ्यायचा होता आपण तो घेतला. पण क्रिकेट हा वेगळा विषय आहे. क्रिकेटच्या बद्दल जर विचार केला, स्टॅटिस्टिक बद्दल जर विचार केलं, हम्म तर ह्या इंडिया आणि पाकिस्तानच्या ज्या मॅचेस होतात त्यावर म्हणजे खूप सारा आर्थिक निकष पण डिपेंड असतं. हम्म आणि एक हिंदुस्थानमध्ये राहणारा आणि एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांना आपण उत्सुकतेने वाट बघत असतो की हम्म इंडिया हम्म आणि पाकिस्तानमध्ये मॅचेस कधी होतील. हम्म आणि आपण जसं आपण इंडिया मॅचेस मध्ये पाकिस्तानला जसं आपण हरवतो, तिकडे त्याच्या टिव्या फुटतात. तर त्या टिव्या फुटण्याचा आनंद घेऊया आपण सगळेजण. आपल्याला जे आपण त्यांना पण चान्स देऊया, आपल्या क्रिकेट प्रेमींना पण चान्स देऊया, आपल्या क्रिकेट प्लेयर्सना पण चान्स देऊया की त्यांना ग्राउंड मध्ये त्यांच्यावर मात करून द्या. ठीक आहे.